पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली। दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची विनंती। ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाला महत्त्व। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज। अंतरवालीला जाणार नाहीत, थेट बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडीला जाणार। शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांना फसवतील, जरांगेंची टीका। राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल। अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा। आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा। राज्य सरकारच्या विरोधात आज काँग्रेसचं राज्यभर चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस सरकारचा निषेध करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार। आदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार। धर्मराव बाबा आत्राम यांनी पालकमंत्रीपद सोडल्यानंतर आदिती तटकरेंचं नाव निश्चित। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी। विधानसभा निवडणुकीत आम्हाला 100 जागा द्या। महायुतीत जागा वाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट। नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएनं चूक केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली। घोळाची जबाबदारी स्वीकारणार। दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा। सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा निवडणूकही लढता येणार। देशभरामध्ये योग दिनाचा मोठा उत्साह। पंतप्रधान मोदींसह नेते आणि अभिनेत्यांची योगासनं, तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान आणि शाळकरी मुलांचा योगाभ्यास। 34,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम। शूटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवानच्या बंगल्यात। आणि सुपर 8च्या पहिल्या सामन्यात भारताची अफगाणिस्तानवर 47 रन्सनं मात। सूर्यकुमार आणि हार्दिकची तडाखेबंद बॅटिंग। बुमराह आणि अर्शदीपचा प्रभावी मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।